ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मोबाईल ही आता आपली गरज झालेली आहे। मोबाईल जर आपल्याकडे थोडा वेळ जरी नसेल तरी आपल्याला अगदी चुकल्यासारखं होतं। मात्र महाराष्ट्रातली अशी काही गावं आहेत की ज्यांच्यापर्यंत अजून मोबाईलचं नेटवर्कच पोहोचलेलं नाहीये आणि त्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागतंय 2017 मध्ये। पाहूयात कुठली गावं आहेत अशी। कॅशलेस होण्यासाठी मोठा गाजावाजा केला जातोय। मात्र महाराष्ट्रात काही गावं नेटवर्कलेस आहेत आणि त्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागतंय। संगमनेर तालुक्यातील पठार भागातल्या 7 गावात अजूनही मोबाईल नेटवर्क नाही। यामध्ये वनकुटे, कोठे, तांगडी, पानसवाडी, भोजदरी, चास या गावांचा समावेश आहे। नेटवर्क मिळावं यासाठी आता गावकऱ्यांनी आंदोलन हाती घेतलंय। त्यासाठी गावाबाहेर जाऊन मोबाईल टॉवर शोधली, तिथं जाऊन शोले स्टाईल आंदोलन केलं। मुंबई पुण्यामध्ये 4G 3Gचा स्पीड आहे। गावामध्ये साधं नेटवर्क नाही, कसा होणार डिजिटल भारत? 15 वर्ष झाली साधं नेटवर्क नाहीये। कधी होणार हे 3G 4G नेटवर्क भेटेल? आम्हाला किती वर्ष अजून थांबावं लागेल? कधी मिळणार तो स्पीड आणि कसा करणार आम्ही कॅशलेस व्यवहार? याच्या संदर्भात आम्ही इतका पाठपुरावा केलेला 10 वर्ष 15 वर्षापासून आम्ही थकलेलो आहे अक्षरशः। मोजक्या घरात लँडलाईन आहेत पण तेही अधूनमधून बंद पडतायत। संकटकाळी संपर्काचं दुसरं माध्यम नसल्यानं गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते। त्यांचे रंजक किस्सेही घडले आहेत। नाही होत इथून माहेरी माझ्या कॉन्टॅक्ट। माझी मम्मी तर कधी कधी म्हणजे इकडे जेव्हा नवीन लग्न झालं होतं माझं, तेव्हा अक्षरशः 4 ते 5 दिवस म्हणजे एक पूर्ण दिवस ती मला कॉल करत होती, लागला नाही। शेवटी ते गावावरून इकडे बघण्यासाठी आले होते। ग्रामीण भागातील मुलांना या ठिकाणी नरेंद्र मोदींनी कॅशलेस जाहीर केले, परंतु जर नेटवर्किंगच नसल्यामुळे ते कॅशलेस कसं होणार आणि विद्यार्थ्यांना आपण कसं सांगणार कॅशलेस म्हणजे काय? आणि नेटवर्किंगच्या बाबतीत विद्यार्थ्यांना आपण काहीच धडे देऊ शकत नाही। गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा BSNLच्या कार्यालयात खेटे मारले पण त्याचा काही उपयोग झाला नाही। अधिकाऱ्यांचं उत्तरही चकित करणार आहे। सरकारने सर्व खाजगी कंपन्यांना सुद्धा परवानगी दिलेली आहे, कारण काय त्यांना माहिती आहे BSNL हा सर्वांकडे काही करू शकणार नाही कॅश टायमाला। त्यामुळे खाजगी कंपन्यांनी थोडं लक्ष दिलं तर लवकरात लवकर सगळ्यांना नेटवर्क आणि सेवा मिळेल अशी अपेक्षा वाटते, मला तरी वाटते। विशेष गोष्ट म्हणजे गावात नेटवर्क नसलं तरी अनेकांकडे मोबाईल मात्र आहेत। नेटवर्क शोधण्यासाठी त्यांना गावाबाहेर जावं लागतं। आता आणखी किती दिवस त्यांना नेटवर्कची शोधाशोध सुरू ठेवावी लागेल याचं उत्तर काही केलं मिळत नाही। अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आता माणसाची महत्त्वाची मूलभूत गरज म्हणजे मोबाईल नेटवर्क नसेल तर माणूस बेचैन होतो। आज देश कॅशलेस प्रणाली अवलंबतोय, कॅशलेसकडे वाटचाल करतोय। अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील 7 गावे अशी आहेत जी पठार भागात आहेत, डोंगराळ आहेत। या भागात अद्यापही मोबाईलचं नेटवर्कच नाही। या माणसांना अद्यापही मोबाईलवर बोलायचं असेल तर 5 ते 10 किलोमीटर रेंजमध्ये जाऊन त्या ठिकाणी नेटवर्क शोधत जावं लागतं आणि त्यानंतर संभाषण होतं। या गावातील आजही संपर्क मोबाईलद्वारे होत नाही। लँडलाईन असला तरी तोही अनेकदा बंद असतो। त्यामुळे या भविष्यकाळात आता कॅशलेसकडे जाणारा हा देश या समस्येकडे पाहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नितीन ओझा, ABP माझा, संगमनेर।